Hello, this is the My Artifact episode number 1615. आजची तारीख आहे 18 जुलै 2019. आज मी एका गोष्टीबद्दल बोलणार आहे आज. आणि आज खूप दिवसांनी मला बोलू होता आणि खूप दिवसांनी आपण आज आर्टिफॅक्ट एपिसोड आज चांगला बनवू आज. यस, ओके. आता मी एक पिक्चर बघितला, ऍक्च्युली अर्धाच बघितला आणि अर्धा बघितल्यानंतर एकदम माहीत पडून घेतलं का त्याच्यानंतर काय होणार आहे. आता राईट नाव नाही का माझी म्हणजे मी एवढे फिल्म्स बघितले आहे ना ह्या की याच्यानंतर काय होणार हे मला एक्झॅक्टली माहित होऊन जाते. या सो त्याच्यानंतर मी पाहतच नाही. आता कोणती फिल्म बघितली आणि का व्हाय डिडंट यू वॉच द फुल मूवी, या तू पूर्ण मूवी का नाही बघितली. ओके, असं कोणतं माहित पडलं तुला का समोर का होणार आहे. पहिले मी फिल्म बद्दल सांगतो. ओके, फिल्म मी बघितली लिमिटलेस. या लिमिटलेस. आता या फिल्म मध्ये काय होते की या फिल्म मध्ये एक कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे एडी. ही इज अ रायटर and practically he can't think about his imagination and he can't write his book. तो पुस्तक लिहू शकून न राहिला होता. समोर त्याचं डोकं लागूनच न राहिलं होतं. त्याची परिस्थिती खूप बेकार होती त्या कंडिशन मध्ये. त्या कंडिशन मध्ये तो एक अपार्टमेंट मध्ये राहत होता जिथे जो की रेंट पे नाही करून राहिला होता 2-3 महिन्यापासून. या त्याची कंडिशन वॉज नॉट रिली गुड. आणि या कंडिशन मध्ये त्याची गर्लफ्रेंड त्यासोबत ब्रेकअप करते. अँड ही वॉज रिली पिस्ड ऑफ. ही वॉज लाईक रिली अपसेट. या म्हणजे माझ्यावर अशी कंडिशन आहे बा आणि देन माय गर्लफ्रेंड इज ब्रोकअप विथ मी. सो तो काफी नाराज होतो. या आणि समहाऊ मग तो एकदा अचानक प्रमाणे आपली अशी जिंदगी आहे पण आपली अशी जिंदगी अशीच कटणार आहे वगैरे ही काइंड ऑफ लाईक रिअली उदास वगैरे तो घरी जात असतो. तेवढ्यात नाही का त्याला एक त्याचा मित्र भेटतो. ऍक्च्युली मित्र नाही आहे तो. जो कॅरेक्टर आहे एडी त्याचं अगोदर लग्न झालं असते आणि 9 महिन्यात त्याची वाईफ त्याला सोडून जाते. या आणि जो त्या कॅरेक्टर जो भेटतो तो त्या वाईफचा भाऊ आहे. या आणि आता त्याचा जो कॅरेक्टर आहे त्याचं नाव मला तर एक्झॅक्टली माहित नाही. बट तो नाही का एक प्रकारे ड्रग डीलरचं काम करत असतो. या अगोदरपासून वगैरे ड्रग्स वगैरे मेडिसिन्स मध्ये डॉक्टर नसतो बट काइंड ऑफ लाईक एक प्रकारे ड्रग्स बनवणं, इलिगल गोष्टी वगैरे, इलिगल ड्रग्स बनवणं, नॉट सप्लाय, बनवणं इट्स काइंड ऑफ लाईक हिज थिंग. ओके, बट इट्स इन द पास्ट. या राईट नाव तो त्याला भेटतो. या भेटल्यानंतर मग विचारतो हाऊ वॉज युअर लाईफ वगैरे समथिंग म्हणजे करीब 9 वर्षानंतर हे भेटतात हे लोक. सो या मग त्याच्यानंतर हा जो कॅरेक्टर आहे हा कॅरेक्टर एडीला एक गोळी देतो. या आणि तो सांगतो की या गोळीमुळे एक प्रकारे इट कॅन चेंज युअर लाईफ. ओके, नाव देन एडी हा गोळी घेऊन टाकतो. आणि गोळी आता याच्यामध्ये काय असते की याच्यामध्ये तुमचे न्यूरॉन्स थोडेसे एकदम जागृत केले जातात. ओके, आता आपण थोडस सायंटिफिक गोष्टीबद्दल बोलू. आपण पिक्चरला थोडस साईडला ठेवू. ओके, हॅव यू ड्रिंक अल्कोहोल? तू कधी दारू पिलाय का? या ऑफकोर्स पिलोय. मजा येते अरे जोरदार. दारू पिण्याने एक प्रकारे नशा होतो. नशा म्हणजे कसं की आपलं माइंड इज जस्ट लाईक अनकॉन्शियस होऊन जाते. म्हणजे की आपल्याला एक्झॅक्टली होते काय चढते, आपल्याला दारू चढते म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली इज गोइंग ऑन. या होते काय एक्झॅक्टली
जेव्हा आपण दारू पितो, अल्कोहोल पितो, तर याच्यामध्ये काही ना काहीतरी केमिकल रिॲक्शन होते, समथिंग 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 काही ना काहीतरी होत असं. बट याच्यामध्ये एक गोष्ट होते जे मी तुला चांगली क्लिअरली सांगतो, बाकीच्या गोष्टी माहित नाही, बट एक गोष्ट क्लिअरली होते, ती म्हणजे की तुमचे न्यूरॉन ट्रान्समिशन मध्ये काफी फेल्युअर होतात. न्यूरॉन ट्रान्समिशन म्हणजे काय आणि फेल्युअर म्हणजे काय, व्हॉट इज एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग इज दॅट, ओके, राईट ना मी चालत आहे, मी बोलत आहे, मी जे काय करून राहिलोय याच्यासाठी नाही का एक प्रकारे इन्फॉर्मेशनची आवाज यावी पाहिजे. इन्फॉर्मेशनची आवाज यावी म्हणजे आता मी एक खूप छोट्यातल्या छोटी गोष्ट करतो जे की असं सांगितलं ना तर काफी पथेटिक आहे. म्हणजे समज जर मी चालण्यासाठी उजवा पाय समोर करत असेल ना, त्याच्यानंतर मी डावा पाय समोर करीन. या व्हाय, बिकॉज आय डोंट नो, लहानपणापासून मी असंच चालून राहिलो, याच्या मागे काही रिझन नाही, आय एम जस्ट लाईक डुईंग इट. बट या छोट्याशा गोष्टीसाठी एक्झॅक्टली होते काय, आता या छोट्याशा गोष्टीसाठी नाही का, कसं आहे की तुमच्या जे मसल्स आहे ते मसल्स एक प्रकारे ट्रान्समिट करतात न्यूरॉन्सद्वारे. तुमच्या ब्रेन्स मध्ये खूप सारं नेटवर्क आहे न्यूरॉन्सचं. या आणि हे न्यूरॉन्स कसे एक प्रकारे सेन्स करतात तुमच्या बॉडीला. ओके, आणि कसं आहे की यांचं ट्रान्समिशन इतकं फास्ट होते की तुला लेफ्ट टू राईट चालायचं असेल तर यू कॅन क्विकली होऊन जाते. बट याच्या मागे जे न्यूरॉन ट्रान्समिशन होते म्हणजे इथून सिग्नल जातात की हा आता आता राईट पेअर आपण समोर केलाय, आता त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट उजवा पाय समोर करावा लागेल किंवा डावा पाय घेतला आता आपल्याला उजवा पाय आपल्याला समोर करावा लागेल. सो ही जे इन्फॉर्मेशन आहे हे इन्फॉर्मेशन डाव्या पायातून जाते दिमागात, दिमाग डिसिजन घेतो आणि डिसिजन केल्यानंतर न्यूरॉन्सद्वारे ती जातात उजव्या पायात. सो ऑल दिस डिसिजन्स मेकिंग आणि ऑल दिस जे न्यूरॉन आपल्या दिमागामध्ये असलेले न्यूरॉन्स आहे ते इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात आणि हे प्रोसेस अति फास्ट होते. इट वॉज लाईक अति म्हणजे अति. या आता मी मगांपासून एकच स्टेप चालवलो का नाही ना, मी मगापासून आय डोंट नो, आणि मी फक्त चालूनच नाही राहिलो, मी बोलून राहिलो आहे, मी हातवारे पण हे करून राहिलो आहे, मला थंडी पण लागत आहे, मला सेन्स पण होऊन राहिला, मला प्रत्येक गोष्टी जगण्यासाठी ज्या काही गोष्टी होऊन राहिल्या माझ्यासोबत या साऱ्या गोष्टी कशामुळे होत आहे, मला थंडी लागत आहे हे मला माहित कसं होऊन राहिलं आहे. व्हाय, बिकॉज समोरून थंड हवा येऊन राहिला आहे, माझ्या अंगात काही शर्ट नाही आहे आणि हवा सरळ माझ्या स्किनला लागत आहे आणि त्या स्किनवर झालेला एक प्रकारे इफेक्ट तो माझ्या दिमागात झाला आहे, तो बाय न्यूरॉन्स थ्रू, आणि त्याला कळलं आहे की तुझ्या स्किनला थंड लागत आहे, त्यामुळे तुला माहित पडलं तर तुला थंडी लागून राहिली. सो ऑल दीज थिंग्स हॅपन्स बिकॉज ऑफ द न्यूरॉन्स अँड न्यूरॉन्स ट्रान्समिशन. ओके, सो आता एवढं कळलं ना की आपल्याला छोट्यातल्या छोटी स्टेप घेणं, छोट्यातली छोटी स्टेप घेणं किंवा चालणं, बोलणं, हातवारे करणं एकदम इट जस्ट लाईक रिअली पथेटिक काही म्हणतो, इट जस्ट लाईक ब्लिंक युअर आईज, it just happened because of your neuron transmission, or it just happened because of your signal transmit through your neurons. Yeah. आणि तुला माहित आहे की आपल्या दिमागामध्ये किती सारे न्यूरॉन्स आहे, आपल्या दिमागामध्ये इट जस्ट लाईक 100 बिलियन न्यूरॉन आहे. 100 बिलियन म्हणजे जस्ट लाईक सो मच. इतकी सारी न्यूरॉन्स आहे. चलो आता एवढं कळलं, न्यूरॉन्स आहे वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. मी हे बोलून कशासाठी राहिलो, व्हाय आय एम टेलिंग यू दॅट. ओके, आपलं मगांचा टॉपिक होता दारू बद्दल. ओके, आता आपण दारूवर येऊ. आता कसं आहे की जेव्हा आपण दारू पितो ना तर दारूमुळे काय होते की जे न्यूरॉन ट्रान्समिशनची स्पीड आहे ना ती काफी स्लो होऊन जाते, समहाऊ ते एकदम स्टॉपच होऊन जाते. त्यामुळे नाही का तू विचार कर, एक दारुडा व्यक्ती तो चालू शकत पण नाही, जस्ट लाईक तो कसा वॉक करतो, ही कांट कंट्रोल हिज बॉडी. व्हाय, बिकॉज
जे अल्कोहोल आहे ना, जे दारूमध्ये जे अल्कोहोल असतात, ते न्यूरॉन ट्रान्समिशनला एक प्रकारे रेझिस्ट करतात. ते सिग्नल पोहोचू देत नाही दिमागाला, किंवा दिमागामध्ये सिग्नल पोहोचले तरी दिमाग काइंड ऑफ लाईक अशा स्टेजवर जातो की त्याला काहीच कळत नाही, तो ही कांट टेक डिसिजन. या एक प्रकारे आपलं माइंड फ्रीज करून टाकतो, राईट. सो हे सगळं हॅपन होते बिकॉज ऑफ दारू, बिकॉज ऑफ दी अल्कोहोल. बट असे काही ड्रग्स पण आहे जे जे याच्या बिलकुल अपोजिट्स काम करतात. जसे आता मला माहित तर नाही, बट हिरोईन वगैरे असं समथिंग लाईक आहे, जे तुमच्या दिमागाला काफी एकदम एकदम इन्क्रीज करून टाकतात, तुमची पॉवर म्हणजे एकदम सरजर करून टाकते. असे काही ड्रग्स पण आहे जे जस्ट लाईक रेड बुल, हे ड्रग्स नाही आहे, हे एक प्रकारे एक ड्रिंक आहे. आणि हे तुमच्या बॉडीमध्ये एक प्रकारे झरझर काम करते. म्हणजे तुमच्या बॉडीला एक प्रकारे डिसिजन मेकिंग किंवा समथिंग यासारख्या गोष्टीसाठी एकदम तत्पर ठेवते. तर आता आपण फिल्म मध्ये येऊ. तर फिल्म मध्ये काय होते की हे जे गोळी आहे, हा जो कॅरेक्टर एडीला देतो, हे जे गोळी आहे हे तुमच्या न्यूरॉन्सचे ट्रान्समिशनची रफ्तार आहे हे बहुत वाढवते. ओके. तुला माहित आहे आपण आपल्या दिमागाचा ओनली 10% इस्तेमाल करतो. या 10%. इवन आइन्स्टाईन यूज हिज ब्रेन ओनली 30%, 30%. म्हणजे अजूनपर्यंत ह्युमन्सनी 100% दिमागाचा ऍक्सेस अजूनपर्यंत केलेलाच नाही. आता 100% म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन आफ्टर वी आर युझिंग 100%. वी नो एव्हरीथिंग. या विचार कर, समजा जर आपण आपल्या दिमागाचा 100% ऍक्सेस करू तर वी नो एव्हरीथिंग. आपल्याला सगळं कळेल की आपल्याला कोणती गोष्ट कशी होत आहे, का होत आहे, सगळं दिसेल. या इट जस्ट लाईक काउंटलेस पॉसिबिलिटी. या आणि यू कांट इवन इमॅजिन. इट इज सो मच थिंग्स, राईट. सो या फिल्म मध्ये हेच सांगितलं गेलं आहे की तो एडी तो त्याची गोळी घेतो आणि देन त्याच्यानंतर ही कांट थिंक रिली मच बिगर. या इज तो खूप एकदम जबरदस्त विचार करायला लागतो. ही त्याचा दिमाग एकदम एवढं रॅपिडली काम करतो की तो 4 घंट्यात तो त्याची बुक कम्प्लीट करून टाकतो. आणि त्याच्यानंतर तो शेअर मार्केटमध्ये उतरतो आणि देन शेअर मार्केटमध्ये गेल्यानंतर मग तो खूप कमी वेळेत खूप जास्त पैसे कमवतो. त्याला माहित असते की कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. याची तो स्टडी ओनली एका दिवसात करून घेतो. जे लोक या स्टडीसाठी करीब 10-10, 15-15 वर्ष याच्याबद्दल स्टडी करतात, देन त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करतात. तो दिवसभर फक्त स्टडी करतो आणि देन त्याच्यानंतर तो इन्व्हेस्ट करतो आणि ही बिकेम रिली सक्सेसफुल पर्सन. सो या ती या फिल्म मध्ये हे सांगितलं गेलं आहे. या अँड धिस इज ऍक्च्युअली न्यू कन्सेप्ट, बट या इट्स ऍक्च्युअली न्यू कन्सेप्ट. इट वॉज मूवीज ऑन 2011. तर 2011च्या वेळेस अशा प्रकारची थिंकिंग करणं इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली न्यू. सो या बट या फिल्म मध्ये अजून एक गोष्ट सांगितली आहे की एनझीटी जे गोळी आहे त्या गोळीचं नाव आहे एनझीटी. ओके. आणि या गोळीला ड्रग्स म्हणतो हा. आणि समहाऊ ड्रग्सची एक प्रकारे लत लागते. या समजा जर ते ड्रग्स समजा जर खतम झाले तर तुम्हाला कसं एक प्रकारे हे होऊन जाते की तुम्ही राहू शकत नाही. या दिस इज त्याच्यानंतर या फिल्म मध्ये हेच दाखवण्यात आलंय की या फिल्म मध्ये हे ड्रग्स खतम झालं देन तो कशाप्रमाणे सर्व्हाइव्ह करतो. मोस्ट ऑफ दी जे रिलेव्हंट लोक आहे, ज्या लोकांनी एनसीटीचा उपयोग केला ते लोक काइंड ऑफ लाईक अ डेड ऑर सिक किंवा बिमार असतात. सो या गोष्टी त्या फिल्म मध्ये दाखवण्यात आल्या. आता ही फिल्म मी अर्धी का बघितली. या मी फिल्म इथपर्यंत बघितली का त्याची एन्झायटी गोळी खतम होऊन जाते आणि ही बिकेम सिक. या
तर मग त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये काय होते हे मला क्लिअरली माहीत झालं होतं. याच्यानंतर मला एवढं माहीत झालं की या फिल्म मध्ये हा जो आहे या लत लागून जाते, ही बिकेम रिली सिक और ही विल बिकेम डाय. तो मरून जाईल आयदर बिकॉज वी आर वॉचिंग अ मूवी. सो ही काइंड ऑफ लाईक अ फाइंड हिज क्युअर. बट याच्यानंतर मी फिल्म का नाही बघितली व्हाय, कारण मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की या फिल्म मध्ये हे जे एनसीटीचा वापर केल्यानंतर तो त्याप्रमाणे कशाप्रमाणे गोष्टी तो युटिलाइज करतो या सगळ्या गोष्टीची. आता युटिलाइज केल्यानंतर त्याच्या गोळ्या खतम झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं फारसा काय मनामध्ये इंटरेस्ट होता नाही. वाय, कारण स्टोरी इतकी जास्त बाउंडेड नव्हती. या स्टोरीचा कन्सेप्ट बहुत जबरदस्त होता, बट त्या कन्सेप्टला धरून स्टोरी खूप जास्त एक प्रकारे बाउंडेड नव्हती. इट वॉज लाईक रिली सॅड. समज जर आपण तो एनसीटी आणि देन युझिंग 100% ऑफ हिज ब्रेन समज जर आपण काढून टाकले ना, त्या फिल्म मध्ये असं फारसं काही आहे नाही. सो काइंड ऑफ लाईक दॅट मला ती मूवी मी अर्धी बघितली आणि मग सोडून दिली मी. कुडंट वॉच. मला समज जर मी कोणती फिल्म बनवत आहे आणि ऑडियन्स समज जर अर्धी फिल्म सोडून जात आहे, याच्यात गलती कोणाची आहे? ह्याच्यात गलती आहे फिल्म मेकरवाल्याची. माझी गलती आहे का मी फिल्म गलत बनवली. कसं आहे की आता माझी फिल्म आता कसं आहे की प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा असतो. काही मूवी काही स्पेसिफिक लोकांसाठी असते, तर काही मूवीज एक प्रकारे वेगळ्याच लोकांसाठी असते. सो दॅट इज अ रिअली डिफरंट थिंग. यू नीड टू अंडरस्टँड अबाउट दॅट. सो व्हॉट आय एम टेलिंग अबाउट मी की जेव्हा मी फिल्म बनवीन तर माझी फिल्म प्रत्येकांना आवडली पाहिजे. इट वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे स्टोरी कनेक्टेड असली पाहिजे, धरून ठेवलं पाहिजे आणि माझ्या ऑडियन्सला. सो मी प्रयत्न करून राहिलोय ऍक्च्युली बायनरी कोड वॉज बट अनदर थिंग आय वॉज टॉकिंग अबाउट की अवतार द लास्ट एअर बेंडर याच्यावर मला फिल्म सिरीज बनवायची आहे. तर यासाठी मी अजूनपर्यंत स्टोरी कन्सेप्ट नाही, स्टोरी बोर्ड वगैरे क्रिएट केला ना काही. आय जस्ट लाईक मला फक्त माहित आहे की मी हे बनविल. मी याच्यासोबत मी इंटरॅक्ट का नाही झालो अवतार द लास्ट एअर बेंडर सोबत, कारण इट वॉज लाईक हे खूप दूरची लेवल आहे. ऍटलिस्ट आपण बायनरी कोड जरी बनवू त्याच्यानंतर मग आपण या सगळ्या गोष्टी करू. बायनरी कोड ड्रीम जस्टिन बिबर आपण समज जर हे फिल्म बनवली देन त्याच्यानंतर मग आपण अवतार द लास्ट एअर बेंडर. इट जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक ही खूप दूरची गोष्ट आहे. बट कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी वर्षभराची सालोकी मेहनत पाहिजे, त्याच्यानंतरच आपण या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. सो बेसिकली आपल्याला आतापासून विचार करावा लागेल, देन त्याच्यामध्येच आपल्याला एक प्रकारे हळूहळू इम्प्रुव्हमेंट येईल. असं नाही की आपण बायनरी कोड खतम झाल्यावर आपण याच्या मागे लागू, पण तेव्हा नो तेव्हा वेळ राहीन का नाही राहीन, किंवा माझं मन राहीन का नाही राहीन, किंवा तेव्हा मी प्रॉपरली काम करीन का नाही, नो तेव्हा सिच्युएशन माइट बी चेंज. सो माझ्यापाशी आता वेळ आहे, तो काइंड ऑफ लाईक आय एम डुईंग इट. अनदर थिंग इज दॅट की मी माझं पुण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी मेल टाकतो आहे आणि त्याच्यानंतर जॉब्सला अप्लाय पण करत आहे. सो वन डे आय विल गेट इट. ओके, टिल देन everything is fine, is good. So this is the end. This is the my artifact episode number 16 15. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.